सर्वप्रथम आपला धन्यवाद. आणि माझी ही नियुक्ती हे निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना माझ्या नियुक्तीच्या मार्फत निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम हा आमचे नेते राहुलजी गांधी, आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष खडगे साहेब, सोनिया गांधी, आमचे नेते विजय वडेट्टीवार साहेब, चेनी थल्ला साहेब, नाना पटोले यांनी माझ्या माध्यमातून कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम केलं आहे. निश्चितच भंडारा जिल्ह्यात येणाऱ्या काळात काँग्रेसला तळागाळात पोहोचवण्याचं काम आणि सृजन संघटनच्या मार्फत ही माझी नियुक्ती झाली आहे. सृजन संघटनच्या मार्फत ज्या ज्या प्रकारचे कार्यक्रम राबवण्याकरता माझ्यापर्यंत येतील ते प्रत्येक कार्यक्रम मी राबवण्याचं काम आणि काँग्रेसची विचारधारा जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम मी माझ्या पक्षाच्या वतीने करीन. आणि येणाऱ्या काळात माझा विजन असाच असेल की आतापर्यंत काँग्रेसमध्ये कसं काय झालं, कशी चालायची, ते जुन्या गोष्टी झाल्या. भरपूर लोक नाराज होते. आज मला सकाळपासून फोन आहेत, काही लोक पक्षातून बाहेर गेलेले होते. प्रत्येक व्यक्ती पक्षात वापस येण्यास इच्छुक आहे. येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये मोठे प्रवेश आपल्याला भंडारा जिल्ह्यात बघायला भेटतील. त्याच्यात काही आमदार असतील, काही माजी नगरसेवक असतील, असे भरपूर लोक जे भंडारा जिल्ह्यात घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. येणाऱ्या कार्यक्रमात आपल्याला ते सगळे स्टेजवर, मंचावर आणि काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये दिसतील. माझी कार्यपद्धती अशी असेल की प्रत्येक हप्त्याच्या मंगळवारी मी प्रत्येक तालुक्यात व्हिजिट करणार आहे आणि हर हप्त्याला 1-2 तालुके निवडून तिथं मी बसणार आहे आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी करून पक्षाला बळकट करण्याचं काम करेन आणि पक्षाचे प्रत्येक कार्यक्रम राबवण्यात मी कार्यकर्त्यांना घेऊन, पदाधिकारी आणि जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना घेऊन काम करेन. कुठल्याही प्रकारची गटबाजी आमच्यात नाही. सगळे माझ्या नियुक्तीने भंडारा जिल्ह्यात एक खुशाल वातावरण निर्माण झालेलं आहे. नाना भाऊंनी पण मला आशीर्वाद दिला आहे आणि आमचे नेते माझे सर्वेसर्वा विजय वडेट्टीवार साहेब यांनी सुद्धा मला शुभेच्छा देऊन मला आशीर्वाद दिलेला आहे.